आज आम्ही गेलो होतो पंढरपूरला, कारण माझ्या आजीला म्हणजे पिल्लूच्या पणजीला घ्यायचे होते नऊवारी लुगडे किंवा काठपदर पेशवाई साडी असं काय तर तिला घ्यायचं होतं. मग आम्हाला काही दुकान सापडत नव्हतं. पंढरपूरचं कोण असेल तर कमेंट करा कुठे नऊवारी साडी चांगल्या भेटतात. आम्ही पंढरपूरला गेलतो. हे कोणतं दुकान आहे, द्वारकादास श्यामकुमार, तर ह्यामध्ये गेलतो. आणि इथे दाखवत होते तर तिला बारीक काटाचे नको होते हे लुगडे, तिला मोठ्या धडीचे हवे होते. मग आम्ही इथून गेलो परत खालच्या सेक्शनला आणि तिथे आम्ही दुसऱ्या साड्या बघितल्या, पण त्या पण काय पटल्या नाही मम्मीला आणि आजीला. मेन तर आजी काय करते, जेव्हा तिची पेन्शन काढून आणते तेव्हा ती मम्मीला बोलते की चल माझ्यासोबत, कारण तिला काय कळत नाही आजीला एवढं असं. आणि ही साडी तुम्ही बघताय ना, ही साडी 5,500ची होती. मस्त होती, पेशवाई सिल्क साडी होती. तर मम्मीला बोललं बघू तरी, त्यांनी दाखवायला म्हणजे आम्ही त्यांना दाखवायला सांगितली बघू, म्हणजे आम्हाला दुसऱ्या शॉपमध्ये गेलं तर कळायला पाहिजे यासाठी. एकदम सिल्कची पेशवाई साडी. आणि पिल्लू आमची या गादीवरून सगळीकडे हिंडत होती, फुल तिने ताबा घेतला होता तिला, म्हणून मी मांडीवरती घेऊन बसले होते. नंतर आम्ही गेलो मामा फलटणकर या दुकानामध्ये, मला एका माझ्या फ्रेंडनी सजेस्ट केलं. तिथे मला म्हणजे आम्हाला छान साड्या भेटल्या आणि तिथेच माझ्या आजीने साड्या घेतल्या. आणि पिल्लूच्या आजीने तिच्यासाठी पैंजण घेतले. आम्ही गेलो होतो पायल ज्वेलर्समध्ये, जे की पैंजण महोत्सव वगैरे करतात, म्हणजे त्यांचं असतं. तर तिथं गेलो, पैंजण घेतलं घुंगराचं पिल्लूला. आणि त्यानंतर आम्ही घरी आलो आणि मस्त पिल्लू, आता तिला थोडंसं छोटं होतं ते पैंजण, पण ती घालणार आता थोडी मोठी झाल्यावरती, पायाची साईज थोडी मोठी झाली की. आणि एवढं महाग पैंजण, 7,500 रुपयांचं, 5.5 की 5 भाराचं पैंजण घेतलं तिला आम्ही. 2 का 2,2500 रुपये भार होतं. आता मला पण माहीत नाही हे भार म्हणजे तोळ्याच्या ह्याच्यात म्हणजे कसं असतं. तर चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, बाय.